Hello students, in this last lecture we have start a new topic HTML. HTML means Hypertext Markup Language. Then in this language we have studied a tags, attributes. आता आपण ह्या HTML जे टॉपिक बघितला त्यामध्ये आपण बघितले की टॅग्स काय आहे किंवा टॅग्स लिहायचे कसे. नेहमी टॅग्स पेअरमध्ये येतात, ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत किंवा लिहायचा कसा. तर आत्ता आपण स्ट्रक्चर बघणार आहोत HTML वेब पेजचं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ HTML वेब पेज, HTML डॉक्युमेंट और वेब डॉक्युमेंट. HTML डॉक्युमेंट, HTML वेब पेजलाच आपण HTML डॉक्युमेंट, HTML वेब पेज असं म्हणतो किंवा वेब डॉक्युमेंट असं म्हणतो. तर आपण HTMLचे प्रोग्राम नेहमी नोटपॅडमध्ये टाईप करणार आहोत. तर नोटपॅडमध्ये प्रोग्राम कसा टाईप करायचा त्याचं हे स्ट्रक्चर आहे. जसं आपण आपले C++चे प्रोग्राम बघितले की C++चं एक आपलं ठराविक स्ट्रक्चर होतं, हॅश इन्क्लूड, व्हॉइड मेन, डिफरंट फाईल्स, क्लास, ऑब्जेक्ट, हे आपलं एक ठराविक वे होता प्रोग्राम टाईप करण्याचा. तसाच HTMLचे प्रोग्राम टाईप करायचा ही मेथड आहे किंवा हा सिंटॅक्स आहे ज्याच्यामध्ये आपण आपले HTMLचे प्रोग्राम नोटपॅडमध्ये टाईप करणार आहोत ह्या सिंटॅक्स प्रमाणे. तर सिंटॅक्स काय आहे बघा. HTMLचे डॉक्युमेंट किंवा वेब पेज ऑलवेज स्टार्ट्स विथ HTML टॅग. हा पहिला टॅग लिहिलेला आहे HTML. टॅग नेहमी अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं, म्हणजे लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये लिहिलं जातं, त्यालाच आपण अँगल ब्रॅकेट्स म्हणतो. मग HTML डॉक्युमेंट ऑलवेज स्टार्ट विथ HTML टॅग अँड एंड्स विथ HTML टॅग. सुरुवात पण HTML टॅगने होते आणि शेवट पण HTML टॅगने होतो. दोन्ही टॅगचं नाव सेम असतं, फक्त जो लास्टचा शेवट दिला जातो त्याला फक्त फॉरवर्ड स्लॅश दिली जाते. HTML डॉक्युमेंट किंवा वेब पेजची सुरुवात HTML टॅगने होते, शेवट HTML टॅगने, फक्त शेवटला फॉरवर्ड स्लॅश दिली जाते. In this document, the divided into two sections, the head section and body sections. हे जे डॉक्युमेंट आहे HTMLचं त्याच्यामध्ये दोन सेक्शनमध्ये डिवाइड केलेलं असतं, एक हेड सेक्शन आणि दुसरा बॉडी सेक्शन. हेडमध्ये तुमचं हेड काय सांगतं, इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट अँड टायटल ऑफ द वेब पेज. हेड सेक्शन जो पहिला सेक्शन आहे हेड, HTML टॅग लिहिल्यानंतर हेड टॅग लिहायचा. हेडमध्ये आपला टायटल टॅग येतो ज्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट किंवा वेब पेजचं टायटल दिलं जातं, टायटल ऑफ दी डॉक्युमेंट. नंतर टायटल टॅग क्लोज करायचा फॉरवर्ड स्लॅश देऊन आणि नंतर तुमचा हेड टॅग क्लोज करायचा. हेड टॅगच्या मध्ये लक्षात ठेवा नेहमी टायटल टॅग येतो, टायटल टॅग टायटल ऑफ द डॉक्युमेंट दिलं जातं आणि टायटल टॅग क्लोज केला जातो. आता टायटल म्हणजे काय, तर आपण जसं की आपले प्रोग्राम बघितले C++चे ॲडिशनचा प्रोग्राम असेल तर आपण लिहितो राईट ए प्रोग्राम इन ॲडिशन ऑफ 2 नंबर्स किंवा सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. जो काही प्रोग्राम आहे त्याचं आपण नाव लिहितो किंवा क्वेश्चन लिहितो. त्याचप्रमाणे आपण HTMLचा काय कोड आहे किंवा कोणतं वेब पेज आहे त्यासाठी त्याचं टायटल दिलं जातं की हा प्रोग्राम किंवा जे हे पेज आहे ते काय आहे, म्हणून टायटल दिलं जातं. टायटल हेड टॅग क्लोज करायचा, नंतर बॉडी टॅग ओपन करायचा. हा फर्स्ट सेक्शन झाला हेड सेक्शन ज्याच्यामध्ये टायटल टॅग येतो आणि बॉडी सेक्शनमध्ये तुमचं ॲक्च्युअल डॉक्युमेंट येतं आणि बॉडी टॅग क्लोज करायचा. आता ॲक्च्युअल डॉक्युमेंट म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या वेब पेजवरती जे काही शो करायचं आहे, जे काही इन्फॉर्मेशन दिसते तुम्हाला, इमेजेस, टेक्स्ट, पॅरेग्राफ्स, लिंकिंग फॅसिलिटी, जे काही वेगवेगळं बटन्स, वेगवेगळे टेक्स्ट असेल, स्क्रोल बार असेल, मेनू बार असतील, जे काही सगळी इन्फॉर्मेशन दिसते तुम्हाला वेब पेजवरती ती शो करण्यासाठी डिफरंट टॅगचा यूज केला जातो. HTML टॅग्स म्हणतात त्याला किंवा मार्कअप टॅग्स म्हणतात. मग हे जे सगळे टॅग्स आहेत ते लिहिले जातात तुमच्या बॉडी टॅगमध्ये. म्हणजे आपल्याला वेब पेजवरती जी काही इन्फॉर्मेशन ॲक्च्युअल शो करायची आहे
ती सगळी बॉडी टॅगच्या आतमध्ये लिहिली जाते. जे आपण टायटल टॅगच्या आतमध्ये टायटल देणार आहोत ते वेब पेजवरती म्हणजे मेन वेब पेजवरती डिस्प्ले होत नाही, ते वरती कॅप्शनमध्ये डिस्प्ले होतं. खाली वेब पेजवरती जे काही तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे ते सगळं बॉडी टॅगच्या आतमध्ये दिलं जातं. जे सगळं शो करायचं आहे ते बॉडी टॅगच्या आतमध्ये लिहायचं. मग हे स्ट्रक्चर आहे तुमच्या HTML वेब पेजचं. गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ HTML वेब पेज अँड एक्सप्लेन असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर लक्षात ठेवायचं HTML हेड, टायटल, बॉडी असे आपले 4 टॅग आहेत. HTML हेड, टायटल, बॉडी. तर सुरुवात HTML टॅगने ला शेवट पण HTML टॅगने होतो, फक्त फॉरवर्ड स्लॅश दिली जाते. त्याच्यामध्ये 2 सेक्शन डिवाइड केले जातात, एक हेड सेक्शन, दुसरा बॉडी सेक्शन. हेड सेक्शनमध्ये तुमचं टायटल येतं, जे काय डॉक्युमेंटला टायटल द्याल तो टायटल टॅग येतो, टायटल दिलं जातं. टायटल टॅग क्लोज करायचा. टायटल टॅग क्लोज केल्यानंतर तुमचा हेड टॅग क्लोज करायचा. नंतर हेड टॅग क्लोज केल्यानंतर बॉडी टॅग येतो, ज्यामध्ये तुम्हाला वेब पेजवरती सगळं दिसतं. ते सगळंच्या सगळं तुमच्या बॉडी टॅगमध्ये दिलं जातं. जे काही टॅग्स, मार्कअप टॅग्स, इन्फॉर्मेशन, टेक्स्ट, पॅराग्राफ सगळं बॉडी टॅगच्या आतमध्ये लिहायचं. बॉडी टॅग क्लोज करायचा आणि शेवटी तुमचा HTML क्लोज आहेच. मग हे सगळे HTML हेड, टायटल, बॉडी हे टॅग जे आहेत 4 टॅग्स ते नेहमी सगळे अँगल ब्रॅकेट्समध्ये लिहायचे आणि जो टॅग ओपन केलाय तो नेहमी क्लोज करायचा. ओपनिंग HTML शेवटी तो क्लोज करायचा, फॉरवर्ड स्लॅश द्यायचं, नाव सेम लिहायचं. नंतर HTML नंतर हेड टॅग ओपन करायचा. हेड टॅगच्या मध्ये टायटल टॅग येतो तुमचा, टायटल द्यायचं डॉक्युमेंटला, टायटल टॅग क्लोज करायचा. टायटल टॅग क्लोज केल्यानंतर तुमचा हेड टॅग क्लोज करायचा. नंतर बॉडी टॅग ओपन करायचा. बॉडी टॅग ओपन करून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती लिहायची किंवा टॅग्स लिहायचे सगळे आणि नंतर बॉडी टॅग क्लोज, शेवटी HTML क्लोज आहेच. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, कारण की हे स्ट्रक्चर आपण आपले HTMLचे प्रोग्राम जे नोटपॅडमध्ये टाईप करणार आहे त्याचं हे स्ट्रक्चर आहे. हेच स्ट्रक्चर आपण कॉमन ठेवणार आहे. फक्त चेंज काय होणार आहे, ते बॉडी टॅगच्या आतमध्ये जे काही शो करायचं आहे ते येणार आणि टायटल तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते येणार. बाकी सगळं HTML हेड, टायटल, बॉडी आहे तसं येणार आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे. तर आता एक सिंपल प्रोग्राम बघूया आपण. सिंपल एक मेसेज प्रिंट करायचा आहे वेब पेजवरती. दिस इज माय फर्स्ट वेब पेज हा मेसेज प्रिंट करायचा आहे आपल्याला. तर तो मेसेज कसा प्रिंट करायचा, तर त्यासाठी एक सिंपल प्रोग्राम आहे. असं स्ट्रक्चर HTML हेड. आता फक्त मला टायटल द्यायचं आहे, तर मी टायटल देते सॅम्पल प्रोग्राम असं टायटल देते, सॅम्पल प्रोग्राम. हे टायटल तुम्हाला तुमच्या वेब पेजवरती डिस्प्ले होत नाही, ते कॅप्शनमध्ये वरती डिस्प्ले होतं. बघा हेड HTML घेतलं मी आहे तसं. हेड टॅगच्या आतमध्ये टायटल टॅग घेतला, त्याच्यामध्ये मी टायटल दिलं की सॅम्पल प्रोग्राम असं टायटल दिलं. तुम्हाला जे कोणतं पाहिजे ते तुम्ही टायटल देऊ शकता. मी फक्त एक सॅम्पल प्रोग्राम असं टायटल दिलं. टायटल टॅग क्लोज केला, नंतर तुमचा हेड टॅग क्लोज केला, HEAD हेड टॅग. नंतर बॉडी टॅग ओपन केला. तर आता मला मेसेज सिंपल एक प्रिंट करायचा आहे. दिस इज माय फर्स्ट वेब पेज किंवा वेलकम टू SGM. तर तो मी मेसेज कुठं लिहिणार, जो माझा बॉडी टॅग आहे त्याच्या आतमध्ये, कारण की जे तुम्ही बॉडी टॅगच्या आतमध्ये द्याल तेच सगळं तुम्हाला वेब पेजवरती शो होतं. म्हणून सिंपल मेसेज दिस इज माय फर्स्ट वेब पेज. दिस इज माय फर्स्ट वेब पेज हा मेसेज तुम्हाला बॉडी टॅगच्या आतमध्ये दिला. हा एक सिंपल प्रोग्राम आपण बघितला की दिस इज माय फर्स्ट वेब पेज हा मेसेज मला वेब पेजवरती डिस्प्ले होणार. मग हा प्रोग्राम टाईप झाल्यानंतर सेव्ह ॲजमध्ये जायचं, सेव्ह ॲज म्हणायचा. सेव्ह कसा करायचा, तर ह्या प्रोग्रामला काहीतरी नाव द्यायचं.
फॉर एक्झाम्पल मी टेस्ट असं प्रोग्रामला नाव दिलं तर .html असं एक्सटेन्शन द्यायचं. मग test.html ह्या नावाने प्रोग्राम सेव्ह करायचा. नंतर सेव्ह केल्यानंतर तो ओपन किंवा रन कसा करायचा तर राईट क्लिक करून ओपन ॲज अ इंटरनेट एक्सप्लोरर म्हणायचं. तिथं तो प्रोग्राम तुमचा रन होतोय. प्रोग्राम रन झाल्यानंतर काय दिसणार, वरती कॅप्शनला सॅम्पल प्रोग्राम असं नाव दिसणार आणि मेन वेब पेजवरती दिस इज माय फर्स्ट वेब पेज हे नाव दिसणार. मग दिस इज माय फर्स्ट वेब पेज जे आहे ते नाव बाय डिफॉल्ट तुमच्या पेजच्या लेफ्ट साईडला येतं, सेंटरला किंवा राईट साईडला येत नाही. बाय डिफॉल्ट लेफ्ट साईडला येतं आणि ते नाव ब्लॅक म्हणजे त्याचा कलर ब्लॅक असतो. ठीक आहे. हा एक आपण सिम्पल प्रोग्राम बघितला, एक मेसेज प्रिंट करायचा. ठीक आहे. आता हे जे आहेत आपले HTML, हेड, टायटल आणि बॉडी हे टॅग आहेत ते बेसिक टॅग्स असं म्हटलं जातं. त्या सगळ्या टॅग्सना बेसिक टॅग्स असं म्हणायचं. तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात की एक्सप्लेन व्हॉट आर बेसिक टॅग्स किंवा एक्सप्लेन बेसिक टॅग्स. तर HTML, हेड, टायटल आणि बॉडी हे आपले बेसिक टॅग्स आहेत जे प्रत्येक प्रोग्राममध्ये यूज केले जातात. आणि बाकीचे सगळे आहेत ते आपले मार्कअप टॅग्स असतील किंवा डिफरंट वेगवेगळे टॅग्स असतील. मार्कअप टॅग्स किंवा टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स असतील ते टॅग्स पुढे आहेत. की प्रत्येक टॅगचा यूज काय आहे ते आपण त्यावेळेला बघणार आहोत. पण HTML, हेड, टायटल, बॉडी लक्षात ठेवायचं हे आपले बेसिक टॅग्स आहेत. ठीक आहे. हे आपलं स्ट्रक्चर झालं आणि हे एक्झाम्पल झालं. आता नेक्स्ट पॉईंट आहे बेसिक HTML टॅग्स. बऱ्याच वेळेला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट आर इसेन्शियल अँड बेसिक टॅग्स ऑफ HTML कोड किंवा ऑर क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टॅग्स इन HTML. HTML, हेड, टायटल, बॉडी असे दिले जातात. ठीक आहे. मग बेसिक टॅग्स एक्सप्लेन करायला विचारलं की HTML, हेड, टायटल आणि बॉडी हे टॅग एक्सप्लेन करायचे. त्यातला पहिला टॅग आहे HTML टॅग. तर HTML टॅगची काय इन्फॉर्मेशन आहे तर HTML टॅग आयडेंटिफाईज द डॉक्युमेंट इज ए HTML डॉक्युमेंट. म्हणजे आपल्या टॅग जो HTML डॉक्युमेंटची सुरुवातच आपण HTMLने टॅगनी करतोय तर तो काय सांगतो की हे जे डॉक्युमेंट आहे ते HTML पेज आहे किंवा HTMLचं वेब पेज आहे हे सांगायचं तो काम करतो. नंतर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इनिशियली प्रेझेंट इन ऑल डॉक्युमेंट. सगळ्या प्रोग्राममध्ये हा टॅग आपण यूज करणार आहे ते आहे. आणि HTML टॅग शुड स्टार्ट विथ अँगल ब्रॅकेटमध्ये HTML अँड एंड्स विथ सेम नाव. ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगचं नाव सेम द्यायचं, फक्त क्लोजिंग टॅगला फॉरवर्ड स्लॅश द्यायची. आणि ऑल अदर टॅग्स आर मस्ट रिसाइड विदिन द त्या सगळ्यात बाकीचे सगळे टॅग म्हणजे हेड, टायटल, बॉडी सगळे HTML टॅगच्या आतमध्ये येतात. दुसरा टॅग आहे हेड टॅग. हेड टॅग काय प्रोव्हाइड करतो तर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो अबाउट द HTML डॉक्युमेंट. हेड टॅग डिफाईन्स अँड HTML डॉक्युमेंट हेडर. इट इज प्रेझेंट अबाउट द बॉडी अँड आफ्टर द HTML टॅग. हा टॅग बॉडी टॅगच्या अगोदर असतो आणि HTML टॅगच्या नंतर असतो. त्याच्यामध्ये आपण टायटल टॅग पण देतो, टायटल डिस्प्ले करतो. नेक्स्ट टायटल टॅग. दिस टॅग इज युज्ड टू प्रोव्हाइड टायटल फॉर द करंट वेब पेज. दिस टॅग प्लेस्ड इन द हेड टॅग. हा टॅग आपण टायटल टॅग हेड टॅगच्या आतमध्ये प्लेस करतो. त्याच्यामध्ये टायटल दिलं जातं गिवन थ्रू विल नॉट अपीअर विदिन ब्राउझर विंडो. जे टायटल देऊ ते ब्राउझर विंडो म्हणजे मेन वेब पेजवरती दिसत नाही, ते कॅप्शनमध्ये दिसतं. आणि लास्टच आहे बॉडी टॅग म्हणजे ॲक्च्युअल कंटेंट्स ऑफ द वेब पेज दॅट विल बी डिस्प्लेड इन अ ब्राउझर विल अपीअर इन बॉडी सेक्शन ऑफ डॉक्युमेंट. जे काही ॲक्च्युअल डॉक्युमेंट कंटेंट सगळे शो करायचे तुम्हाला ब्राउझरवरती ते सगळे ह्या बॉडी टॅगच्या आतमध्ये दिले जातात. स्टार्ट्स एंड त्याचा लिहायचा टॅग्स ॲट्रिब्यूट सगळे. ठीक आहे. हे आपलं स्ट्रक्चर आणि प्रत्येक टॅगचं थोडं एक्सप्लेनेशन आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे
attributes in body tag. Attributes in body tag. ॲट्रिब्यूट्स इन बॉडी टॅग. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, मी लास्टच्या लेक्चरला सांगितलं आहे की ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द एलिमेंट्स ऑर अ टॅग. त्या टॅगची ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स नेहमी पेअरमध्ये येतात. ॲट्रिब्यूटचं नेम आणि व्हॅल्यू अशी पेअर असते. तर प्रत्येक टॅगबरोबर त्याच्या काही ॲट्रिब्यूट्स येतात. प्रत्येक टॅगचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स आहेत. त्या टॅगबरोबर तेच ॲट्रिब्यूट यूज केले जातात. तर आत्ता आपला बॉडी टॅग जो आहे त्याचे 3 ॲट्रिब्यूट्स आहेत. बॅकग्राऊंड, बीजी कलर आणि टेक्स्ट हे ॲट्रिब्यूटचं नाव आहे. बॅकग्राऊंड, बीजी कलर आणि टेक्स्ट हे 3 ॲट्रिब्यूट आपण बॉडी टॅगबरोबर यूज करणार आहोत. त्याचं एक्झाम्पल बघूया. ॲट्रिब्यूट नेहमी ओपनिंग टॅगच्या आतमध्ये लिहिले जातात. मग आपण ओपनिंग टॅग आपला हा बॉडी आणि त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूटचं नाव फर्स्ट बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट, त्याचं नाव बॅकग्राऊंड आणि इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याची व्हॅल्यू दिली जाते. तर बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूटचा यूज काय आहे, तर आपल्याला बॅकग्राऊंडला, वेब पेजच्या बॅकग्राऊंडला जर इमेज डिस्प्ले करायची असेल तर त्यासाठी हा बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट यूज केला जातो. आपल्याला वेब पेजच्या बॅक साईडला जर इमेज डिस्प्ले करायची असेल तर त्यासाठी बॉडी टॅग बरोबर बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट यूज केला जातो. बॉडी टॅग बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूटचं नाव इज इक्वल टू, आता व्हॅल्यू काय येणार, तर बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट काय करतो, इमेज डिस्प्ले करायचं काम करतो. तर त्या इमेजचं नाव म्हणजे त्याची व्हॅल्यू येणार. इमेजचं नाव काय असेल ते तुमच्याच, फॉर एक्झाम्पल JPG इमेजचं एक्सटेन्शन असतं JPG. मग इमेजचं नाव a.jpg. हा तुमचा टॅग कंप्लीट. इथं समजा मी HTML टेक्स्ट लिहिलं आणि नंतर माझा बॉडी टॅग क्लोज केला. फॉर एक्झाम्पल आहे की बॉडी टॅगच्या आतमध्ये फर्स्ट ॲट्रिब्यूट बॅकग्राऊंड कशासाठी, तर बॅक साईडला इमेज डिस्प्ले करण्यासाठी. इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू लिहिली. काय व्हॅल्यू लिहिली की इमेजचं नाव लिहिलं, जे काय असेल ते a.jpg डबल कोटमध्ये लिहिलं. HTML वर्ड आणि तुमचं बॉडी टॅग कंप्लीट. म्हणजे HTML वर्ड आपल्याला दिसणं आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला इमेज डिस्प्ले होणं. ठीक आहे, हा एक ॲट्रिब्यूट झाला. नेक्स्ट आहे बीजी कलर. बीजी कलर, बीजी कलर. तर बीजी कलरचा यूज कशासाठी होतो, जर आपल्याला बॅकग्राऊंडला कलर डिस्प्ले करायचा असेल, कोणता पण कलर, तर त्यासाठी बीजी कलर हा ॲट्रिब्यूट बॉडी टॅग बरोबर यूज केला जातो. बॉडी टॅगचं नाव, बीजी कलर ॲट्रिब्यूटचं नाव इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू काय द्यायची, तर कलरचं नेम, रेड, ब्ल्यू, ब्लॅक, व्हाईट, कोणता पण तुम्हाला पाहिजे तो कलर, त्या कलरचं नाव डबल कोटमध्ये द्यायचं. बीजी कलर ॲट्रिब्यूट कशासाठी, बॅकग्राऊंडला कलर डिस्प्ले करण्यासाठी. तर ह्या बीजी कलर जर तुम्हाला द्यायचा असेल तर कलरचं नेम पण दिलं जातं किंवा RGB कोड कलर आहेत ते कोड दिले जातात. म्हणजे ब्लॅक कलर द्यायचा असेल, बॅकग्राऊंडला डिस्प्ले करायचा असेल तर ब्लॅकसाठी काही ठराविक कोड आहे, 000 #00, व्हाईटसाठी #111 असे काही कोड येतात. मग तुम्ही बीजी कलर इज इक्वल टू तो कोड जरी दिला तर त्या ठराविक कोडसाठी कोणता कलर असेल तो डिस्प्ले होतो. ठीक आहे, पण कोड
तुम्हाला कोड कशासाठी सांगते की तुम्हाला काय काय वेळेस मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारतात की ब्लॅक कलरसाठी कोणता कोड आहे किंवा व्हाईटसाठी कोणता कोड आहे. मग ते कोणते कोड्स आहेत ते मी नंतरच्या लेक्चरला तुम्हाला सांगेन. आत्ता जर बॅकग्राऊंडला कोणता कलर द्यायचा असेल तर बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज करायचा इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. शेवटचं आहे टेक्स्ट ॲट्रिब्यूट. टेक्स्ट ॲट्रिब्यूटचा यूज कशासाठी होतो तर तुम्हाला टेक्स्टला कलर द्यायचा असेल तर त्यासाठी टेक्स्ट ॲट्रिब्यूटचा यूज केला जातो. आता टेक्स्ट म्हणजे कोणतं, हा जो वर्ड लिहिला आहे मी HTML किंवा मगाशी लिहिलेलं आपण दिस इज माय फर्स्ट वेब पेज, तर दिस इज माय फर्स्ट वेब पेज किंवा HTML हे बाय डिफॉल्ट ब्लॅक कलरमध्ये डिस्प्ले होतं. जे टेक्स्ट आहे ते ब्लॅक कलरमध्ये डिस्प्ले होतं. जर आपल्याला त्याचा कलर चेंज करायचा असेल तर त्यासाठी टेक्स्ट हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. तर टेक्स्ट ॲट्रिब्यूटचं नाव द्यायचं इज इक्वल टू डबल कोटमध्ये मला समजा त्या वर्डला ब्ल्यू कलर द्यायचा आहे तर ब्ल्यू कलर, रेड द्यायचा आहे रेड, व्हाईट, ब्लॅक ऑलरेडी असतं, दुसरा कोणता कलर द्यायचा आहे त्या कलरचं नाव डबल कोटमध्ये दिलं जातं. ठीक आहे. हे आहेत 3 ॲट्रिब्यूट. बॉडी टॅगचे जे बॉडी ओपनिंग टॅग जिथं बॉडी आपण करतो त्याच्या आतमध्ये लिहिले जातात. बॅकग्राऊंडला इमेज डिस्प्ले करण्यासाठी बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट यूज करायचा. बीजी कलर बॅक साईडला किंवा बॅकग्राऊंडला कलर डिस्प्ले करण्यासाठी बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज करायचा. आणि टेक्स्ट ॲट्रिब्यूट जर तुमच्या टेक्स्टला कलर चेंज करायचा असेल किंवा कलर द्यायचा असेल तर त्यासाठी हा टेक्स्ट ॲट्रिब्यूट यूज करायचा. ठीक आहे. हे स्ट्रक्चर एक्झाम्पल आणि हे ॲट्रिब्यूट्स अँड टॅग्स. थँक्यू.